नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. आज व्हिडिओ स्टार्ट करायला जरा उशीरच झालेला आहे, कारण सकाळी काय मी व्हिडिओ म्हणजे स्टार्ट केला नाही आणि आता संध्याकाळपासून सुरुवात केलेली आहे. म्हणलं चला संध्याकाळचं थोडंसं तुम्हाला काय स्वयंपाकामध्ये बनवते काय नाही ते पण दाखवते. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, तर सगळ्याच्याच घरी लक्ष्मी मातेचं आगमन झालेलं आहे. म्हणजे जे उपवास करतात त्यांच्या तिथं पण म्हणजे बसवली जाते. तर मी काय उपवास वगैरे करत नाही, गुरुवारचा पहिली करायची मी. आता ते सगळं त्याचं हे करून सोडून दिलेले येतं. त्याच्यामुळं मग आमच्या शेजारी पण बसवतात महालक्ष्मी, तर त्यांच्या घरी मी जाऊन पाया वगैरे पडून आले मगाशी 5 वाजता. तर तिथलं पण थोडंसं टाकलं आहे तुम्हाला आणि आमच्या घरातलं पण टाकले. स्वयंपाक वगैरे म्हणलं आता करून घेतला सगळा आणि आता जेवण वगैरे करायचे बाकी येतं. तर चला स्वयंपाकामध्ये काय बनवले ते सुद्धा तुम्ही पुढे पहा. आणि आता संध्याकाळचे 8 वाजत आले ते, आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून भांडे घासून परत ते रोजचंच मग. तर अशा पद्धती. तर आता इथे शेजारच्या ताईच्या घरी आम्ही ना पूजा करायला आलेला होतं. तर आज गुरुवारचा मार्गशीर्ष महिन्यातलाच पहिलाच गुरुवार आहे महालक्ष्मीचा. तर मस्त असं त्यांनी हळदी कुंकाला बोलवलेलं, तर गेले मी आणि त्यांनी छान अशी पूजा वगैरे मांडली होती. परत देवीला सगळं साज वगैरे, परत दागिने, त्याच्यानंतर फुलं, रांगोळ, खूप मस्त अशी सजावट केली होती. आणि हे केस वगैरे लावले होते, मस्त पाठीमागं सोडले होते. स्वामींचा फोटो आहे तो मंदिरालाच केलेला आहे, त्यांनी बनवलेला आहे. त्याच्यानंतर मग मी हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं, फुलं बिलं पण वाहिले आणि मस्तपैकी मग दर्शन घेतलं. तर आता संध्याकाळचं टायमिंग झालेलं आहे, तर म्हणलं इथून एकदा दर्शन करून गेलं ना तर आपलं घरचा स्वयंपाक वगैरे करायला रिकामं. तर मग ते अशा पद्धतीने माझं चालू होतं दर्शन वगैरे करायचं. त्यांनी पण प्रसाद वगैरे दिला आम्हाला आणि नंतर हळदी कुंकू पण लावलं आणि अजून पुस्तक आणि थोडेसे फुलं वगैरे दिले. आमचं असंच चाललं होतं. तर म्हणलं चला येऊया दर्शन करून, म्हणजे आपलं पण घरातलं काम आहे. पाण्याचं व्हायलाच बरं झालं रात्री सांगितलं ते, तुम्हाला माहित नव्हतं का? नाही. त्याच्यानंतर घरी आले, मग म्हणलं आता भाजीला काय करावं. ते शेंगा आणलेल्या त्या दिवशी बाजारामधून. तर वालाच्या शेंगा मी घेतल्या निवडून, म्हणजे निवडायला घेतल्या तर पण ते किडीचे पाहायला लागतात, कारण त्याच्यामध्ये ना अशी किडक्या शेंगा असतात. तर पूर्ण साईडने सोलायचं आणि नंतर शेंगा अशी उभी चेक करून त्याच्यामध्ये पाहायला लागतं एखादी आळी वगैरे आहे का. तर चांगल्या निघाल्या शेंगा. त्याच्यानंतर मग मी भाजी टाकायला घेतली आणि मस्त अशी वालाच्या शेंगाची भाजी केली. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये बनवली, कारण कुठलाही मसाला वगैरे आम्ही ह्या भाजीला वापरत नाही. तर फक्त लाल तिखट, शेंगदाण्याचा कूट, थोडासा लसूण, अशा पद्धतीने ही भाजी आम्ही बनवतो. तर एवढी टेस्टी होते ना एकदम, आणि पटकन पण होते 5 मिनटामध्ये, 5 ते 6 मिनटात, कारण शिजायला पण वेळ लागत नाही. म्हणलं थोडीशी अशी सुकीच करावा, जास्त पातळ पण नको करायला. तर इथं मी काय केलं, थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता शिजून देते बारीक गॅसवर, मीठ वगैरे टाकून घेतलं. त्याच्यानंतर मग कुकर आता लावला होता. वरण आणि भात. तर ही डाळ आहे ना सालीची डाळ आहे, अख्ख्या मुगाची, म्हणजे पूर्ण त्याचे साली त्याला तशाच असतात. तर खूप छान, म्हणजे चांगली लागते ही डाळ खायला आणि खूप अशी पौष्टिक पण असते. त्याच्यामुळं कधीतरी आम्ही अशी डाळ बनवतो. रोज तुरीची डाळ काय आम्ही खात नाही, तर कारण त्याने पण पित्त वगैरे होतं. तर अशी डाळ बनवली ना पित्त पण होत नाही, खायला पण खूप छान लागते. तर चला त्याला एकदम फोडणी पण एकदम फक्त जिरे लसूण टाकायचा, कढीपत्ता थोडासा, आणि वरणाला फोडणी देऊया आता. तर भात झाला आहे, अजून मला भाकरी बनवायची. आता 2-3 भाकरी बनवणार आहे. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून बाकीचं काम संध्याकाळचं घरातलं. आणि त्याच्यानंतर मी एक रेसिपी बनवली होती शंकरपाळ्याची, तीसुद्धा आता तुम्हाला मी पुढे शेअर करते. तर शंकरपाळ्यामध्ये मी खारे शंकरपाळे बनवलेले आहेत. तुम्हाला जर बनवायचे असतील ना तर ते पूर्ण रेसिपी पहा तुम्ही. मस्त असे खमंग कुरकुरीत शंकरपाळे झाले होते खारे, कारण ज्याला डायबिटीस वगैरे आहे त्यांनी गोड खात नाहीत, त्याच्यामुळे मग खारे शंकरपाळे असले ना तर ते खाऊ शकतात. म्हणजे दिवाळीच्या फराळामध्ये म्हणा किंवा असं आधीमध्ये पण आपण बनवून चहामध्ये असं खाता येतात सकाळी नाश्ता म्हणून. तर मी बनवून थोडंसं आमचं राहिलं होतं मैदा वगैरे शिल्लक, तर म्हणलं चला आता डाळीला फोडणी देऊन घेते आणि नंतर 2-3 भाकरी पण बनवायची. आता भाजी आता करून झालेली साईडला ठेवून देते आणि नंतर मग तुम्हाला मी दाखवते शंकरपाळ्याची रेसिपी.
तर डाळीला मी आता उकळी आली तर कोथिंबीर टाकून घेतली वरून. मस्त असं हे वरण होतं सालीचं मुगाच्या डाळीचं. कारण त्याला साल तशीच असते ना, त्याच्यामुळं ते पण पौष्टिक असते आणि हलकं पण असते. त्याच्यामुळं म्हणलं चला बनवूया. तर भाजी पण आता इथं झालेली आहे, झाकून ठेवली होती वालाच्या शेंगाची. आणि त्याच्यानंतर मग चला आता रेसिपीला सुरुवात करते. 1 किलो मैदा घेतलेला आहे मी इथं. त्याच्यानंतर मी घेतला आहे ओवा. ओवा आपल्या आवडीनुसार टाकायचा, जास्त पण टाकायचा नाही. चवीनुसार मीठ टाकायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तर तेल टाकताना काय करायचं, एक छोटी वाटी असते ना, त्याच्या अंदाजाने तेल टाकायचं आणि तेल तापायला ठेवायचं आधी. तेल चांगलं तापून द्यायचं आणि त्याच्यानंतर हेच पीठ आहे ना थोडंसं यात टाकून पाहायचं की तेल तापलं आहे का नाही. जेव्हा चांगलं पीठ त्याच्यात चांगलं तळलं जाईन तेव्हा समजायचं तेल चांगलं तापले आणि नंतर मग ह्या पिठामध्ये कालवून घ्यायचं. तर आता मी पहिल्यांदा मैदा घेतला काढून, त्याच्यानंतर चाळून घेतला नाही कारण ताजाच मैदा आहे आणलेला आणि ओवा टाकून घेतला. थोडंसं मीठ टाकलं. ह्या मैद्यामध्ये आहे ना पॅकेटच्या बिलकुल काही घाण नसते, चांगला असतोय तो मैदा. कारण सुट्टा आम्ही कधी आणतच नाहीत मैदा. जर आणला ना तर मी अख्खं पाकिटच आणत असते. त्याच्यामध्ये आळ्या जाळ्या बिलकुल काही निघत नाहीत. आणि इथं मग आता तेल पण तापायला ठेवलं होतं तर मस्त पीठ असं त्याच्यामध्ये तळलं. आता हे तेल आहे ना मी गॅस बंद करते आणि ह्या पिठावर ओतून घेते. तर हात वगैरे घालताल कारण मुलथाण्याने त्याला कालवून घ्यायचं, नाही तर मग काय तेल आहे ते, दुसरं काय नाही. चटका बसल हाताला किंवा मग पोळल. कारण तेल टाकल्याने काय होतं, एकदम असे कुरकुरीत खमंग होते शंकरपाळे. पूर्ण पीठ तळतं ह्याच्यामध्ये, एवढं तेल छानपैकी असं काढलेलं आहे. आता मी ह्या चमच्याने एकत्र कालवून घेते आणि मस्त असं एकत्र ह्याला पाणीचा हात लावून लावूनच मळून घेते. पूर्ण पीठ हातावर चोळून घ्यायचं. सगळं हे तेल आहे ना सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, मग ते शंकरपाळे खावा तेवढे भारी होतात ना. तुम्हाला जर करायचे असले ना तर ह्या ट्रिक वापरून तुम्ही करू शकता, मस्त शंकरपाळे होतात. आणि जरी गोड करायचे असले ना तर काय हरकत नाही, अशीच पद्धत करायची. फक्त त्याच्यामध्ये तूप टाकायचं तेलाऐवजी आणि ओवा टाकायचा नाही, साखर टाकायची, सूट बडीशेप इलायची. तर ह्याच सेम पद्धतीने करायचे, पण थोडासा वस्तूमध्ये बदल करायचा. तर आता मी इथं पाणी टाकून घेते आणि नंतर असा घट्ट गोळा मळून भिजत ठेवते चांगला अर्धा तास. हे पाहा इथं ओवा पण किती छान दिसतो याच्यामध्ये. तर खरोखर म्हणजे नाश्त्याला जर सकाळी तुम्हाला खारी टोस्ट खाण्यापेक्षा आहे ना हे खा तुम्ही, मस्त लागतं घरच्या घरी. तर इथं आता मी 4 पुडे केले त्याचे. सेम आपण चपाती कशी लाटतो पुडेची, म्हणजे अशी 4 पदराची, तसं उंडा करून घ्यायचा आणि पातळ लाटायचे. जास्त पण पातळ नाही पापडावाणी करायचं, नाहीतर मग ते एकदमच असे कडक कडक होतात. तर मस्त असे शंकरपाळे मी आता इथं चमच्याने काढून घेते लाटायचं झाल्यावर. तोपर्यंत तेल पण तिकडं गरम करायला ठेवायचं. टाईम पण लागत नाही आणि एकदम मस्त सोप्या पद्धतीमध्ये आहेत. तुम्हीसुद्धा नक्कीच करून पहा. तर व्हिडिओ पण कसे वाटतात तर ते पण सांगत जात जा. कमेंट पण करत जात जा आणि लाईक पण करत जात जा व्हिडिओ पाहता पाहता. व्हिडिओ पण पूर्ण पाहत जा. तर अशा पद्धतीने मी आता इथं कापून घेतले. तर चमचा असतो ना करंजीचा त्यानेच कापले. तर तेल गरम झालं आणि लगेचच मग तळायला टाकले. कलर तर किती छान दिसतोय त्याचा. आणि अशी प्रवासामध्ये पण तुम्ही नेऊ शकता शंकरपाळे. अजिबात खराब होत नाही, बसल्या बसल्या खायला. म्हणजे तोंडाला चव वगैरे नसेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून ठेवू शकता घरामध्ये. जेव्हा आठवण येईन खायची तेव्हा खाल्ले तरी पण चालतील. आणि भाजताना चांगला कलर येऊ द्यायचा. कमी गॅसवर भाजायचे कारण कडक होऊ द्यायचे चांगले कुरकुरीत. सेम चकली तळतो ना त्या प्रमाणामध्ये शंकरपाळे तळून घ्यायचे. तर आता इथं मी तळून घेते. चला मग परत भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये.